नमस्कार. मी ॲडव्होकेट गीतांजली पुन्हा तुमचं स्वागत करते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीबद्दल माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी ही वेळ नक्कीच येते जेव्हा कुठली तरी प्रॉपर्टी आपल्या नावावर होत असते किंवा आपली प्रॉपर्टी आपण दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करत असतो. हे करत असताना आपल्याकडे जर योग्य माहिती नसेल तर त्यात बऱ्याच चुका होण्याची शक्यता असते. तर ह्या चुका टाळण्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे 5 प्रकार आहेत: सेल डीड, गिफ्ट डीड, रिलीज डीड, पार्टिशन डीड आणि विल. यातला कुठलाही प्रकार आपण कधीही निवडू शकत नाही. प्रत्येकाचा वेळ आणि गरजेप्रमाणे वापर होत असतो. द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 यामध्ये प्रॉपर्टी संदर्भात सगळी माहिती देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम आपण सेल डीडबद्दल माहिती मिळवू. सेल डीड म्हणजे विक्रीनामा. सेल डीड हा प्रॉपर्टी ट्रान्सफरचा एक ॲग्रीमेंट असतो. ह्या ॲग्रीमेंटमध्ये 2 पक्षकार असतात. 2 पक्षकार व्यतिरिक्त 2 साक्षीदार पण असतात. या साक्षीदारांकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. या ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही प्रॉपर्टी किती विकत आहात, ती प्रॉपर्टी कुठे आहे, ती प्रॉपर्टीची दिशा कोणती आहे आणि ती प्रॉपर्टी किती किमतीला विकत आहात, हे सगळं असणं खूप महत्त्वाचं आहे. हा ॲग्रीमेंट लिखित आणि रजिस्टर असायला हवा. याच्या व्यतिरिक्त या ॲग्रीमेंटमध्ये स्टॅम्प ड्युटी पण महत्त्वाची असते. स्टॅम्प ड्युटी ही बाजार मूल्याप्रमाणे निश्चित होत असते. वेगवेगळ्या राज्यात ही स्टॅम्प ड्युटी वेगवेगळी असू शकते. आता आपण गिफ्ट डीडबद्दल बघू. गिफ्टची परिभाषा हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882च्या कलम 122 देण्यात आलेली आहे. जेव्हा एक व्यक्ती स्वतःची संपत्ती स्वइच्छेने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करते तेव्हा त्याला दान किंवा बक्षीस म्हटलं जातं. असं ती व्यक्ती त्या व्यक्तीवर असणारं प्रेम, आदर आणि दयामुळे करत असते. गिफ्ट करत असलेली व्यक्ती गिफ्ट करत असताना समोरच्या व्यक्तीकडनं काही मोबदला घेऊ शकत नाही, नाहीतर गिफ्टचा अर्थ संपून जातो. आता आपण गिफ्ट डीड करण्याचा फायदा आणि नियम बघू. गिफ्ट डीड पण सेल डीडसारखंच लिखित आणि रजिस्टर असायला हवं. सेल डीडसारखं यात पण 2 पक्षकार असतात, 2 साक्षीदार असतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. सेल डीडसारखंच गिफ्ट डीडमध्ये पण प्रॉपर्टीची सगळी माहिती असायला हवी. त्यात स्टॅम्प ड्युटी पण असते. स्टॅम्प ड्युटी हे ब्लड रिलेशन असलं तर कमी लागते आणि अदर रिलेशन असलं तर जास्त लागते. गिफ्ट डीड करण्याचा फायदा असा असतो की गिफ्ट घेणाऱ्याला गिफ्ट देणाऱ्याला काही मोबदला द्यावा लागत नाही आणि दुसरा त्याच्यात इन्कम टॅक्सचा प्रश्न पण निर्माण होत नाही. गिफ्ट देणारा कोर्टात केस करून स्वतःची संपत्ती परत मिळवू शकतो. आता आपण रिलीज डीडबद्दल माहिती मिळवू. रिलीज डीड म्हणजे हक्क सोडपत्र किंवा त्यागनामा. संपत्तीचा मालक स्वतःची इच्छेने स्वतःची संपत्तीचा त्याग करून दुसऱ्या हिस्सेदाराला स्वतःची संपत्ती देतो. हा डीड पण गिफ्ट डीडसारखाच लेखी आणि रजिस्टर असायला हवा. या डीडमध्ये तुम्ही तुमची संपत्ती हे तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या ब्लड रिलेशनमध्येच देऊ शकतात आणि ती व्यक्ती तुमच्या संपत्तीमध्ये हिस्सेदार असायला हवी. या डीडमध्ये पण तुम्हाला तुमचा पूर्ण हिस्सा त्याग करावा लागतो आणि संपूर्ण स्टॅम्प ड्युटी पण भरावी लागते. या डीडमध्ये पण गिफ्ट डीडसारखंच समोरच्या व्यक्तीकडनं कुठलाही मोबदला घेऊ शकत नाही. आता आपण पार्टिशन डीडबद्दल माहिती मिळवू. पार्टिशन डीड करण्यासाठी प्रॉपर्टीमध्ये को-ऑनर्स असायला हवेत. ही प्रॉपर्टी जॉईंट पोझिशनमध्ये असायला पाहिजे आणि ती अनडिवायडेड प्रॉपर्टी असायला पाहिजे. पार्टिशन डीडमध्ये सगळ्या को-ऑनर्सचे नाव आणि पत्ते असायला पाहिजे. पूर्ण फॅमिलीची माहिती असायला पाहिजे आणि प्रॉपर्टीची चेन ऑफ हिस्ट्री असायला पाहिजे. या डीडमध्ये सगळ्या को-ऑनर्सकडे प्रत्येकाकडे किती शेअर आहेत
याची पण माहिती असायला पाहिजे। सगळ्या ऑनर्सचे यावर साईन असायला हवेत। यामध्ये 2 साक्षीदार पण असायला हवेत। या डीडमध्ये पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरायची असते। हे डीड रजिस्टर आणि लेखी आपण विलबद्दल माहिती मिळवू। विल म्हणजे मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र। द हिंदू सक्सेशन ॲक्ट 1952 यामध्ये विलबद्दल सगळी माहिती देण्यात आलेली आहे। विल म्हणजे स्वतःच्या मृत्यूनंतर स्वतःची संपत्ती स्वइच्छेने विनामोबदले दुसऱ्या व्यक्तीला देण्यात यावी। विल करण्याचे काही नियम बघूयात। विल करणारी व्यक्ती ही कमीत कमी 18 वर्षाची असायला हवी। विल हे लेखी स्वरूपात असायला पाहिजे। त्यात 2 साक्षीदार पण असायला पाहिजे, ज्यांच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। विलमध्ये प्रॉपर्टीची पूर्ण माहिती असली पाहिजे आणि हिस्ट्री ऑफ चेंज पण असली पाहिजे। विल करणारी व्यक्ती हे मानसिकरित्या स्वस्थ असणं खूप गरजेचं आहे। विल हे रजिस्टर असणं गरजेचं नाही, परंतु जर विल रजिस्टर असलं तर त्याची कोर्टामध्ये एव्हिडन्शियरी व्हॅल्यू ही जास्त असते। विल कितीही वेळा करू शकतात, परंतु जे शेवटचं विल असेल तेच ग्राह्य धरण्यात येतं। नवीन विल बनवताना जुनं विल कॅन्सल करण्यासाठी कॅन्सलेशन ऑफ डीड करावं लागतं किंवा नवीन विलमध्येच काही क्लॉजेस ॲड करावे लागतात। आता विलचं लिमिटेशन। विलचं कुठलंही लिमिटेशन नसतं, ते अनंत काळापर्यंत व्हॅलिडच असतं। कुठल्याही लीगल हेअरला जर विलवर ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जाऊन केस टाकू शकतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।